या आधीच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेले तर दोन्ही फलंदाजांची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. पंचांचा इशारा आहे. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. सागर गोलंदाजी मार्कवरती. सामना करेल विशाल. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरतून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. रिफ्लेक्शन पाहायला मिळालं अगदी चांगलं तिथे क्षेत्ररक्षकाकडून आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या एकच्या मदतीने धावफलकावरती श्री गणेशा होते. पहिली धाव घनसोली 11 घनसोली संघाच्या धावफलकावरती लागली जाते. फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समावला जातोय. निर्धाव चेंडू हाताळत असताना इथे सागर डॉट डिलिव्हरी येते. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते गावदेवी शिरवणे संघाकडून. तेच तर चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर मध्ये भर पडते. या अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. दोन या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. आतापर्यंत पाहायला गेले तर सागरने 2 चेंडू हाताळले. त्यामध्ये 2 धावा खर्च केल्या गेल्यात सागरकडून. चांगला फटका. इथे पाहायला गेले तर क्षेत्ररक्षकाला अगदी चेंडूकडे पाहावं लागतंय की किती उंचावरतून हा चेंडू ट्रॅव्हल होते. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय विशाल शहाच्या बॅटमधून. समग्र राहुल शेट्टीच्या बॅटमधून हा फटका आलाय. या 6च्या मदतीने धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. आता मात्र समाचार घेताना पाहायला मिळतोय राहुल शेट्टी गोलंदाजाचा. खोला टाकलेला चेंडू त्याला सुद्धा पिक केला. स्ट्रेट टू द ग्राउंड. लांब 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 लचक हा फटका पाहायला मिळतोय. राहुल शेट्टी ब्रँडेड षटकार. या 6च्या मदतीने धावफलक पुढे सरसावते. झेप घेते ते 14 या आकड्यावरती. आता मात्र सागरवरती आक्रमण चढवलं गेलंय. पहिले 2-3 चेंडू शांत ठेवलं होतं. मात्र राहुल शेट्टीने आल्याला स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. घनसोली 11 घनसोली संघाचा हा प्रारंभिक फलंदाज राहुल शेट्टी. स्लोअर चेंडू ते ओळखला होता. पिक केला. क्षेत्ररक्षक आहे मात्र पंच काय इशारा देत आहे. डिक्लेअर झोन मध्ये जाणार हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या 1च्या मदतीने आपण पाहायला गेले तर धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नक्कीच पाहायला गेले तर आपल्या गोलंदाजाला प्रोत्साहन देत असताना इथे यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. ही खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. नक्कीच थर्ड अंपायरकडे हा डिसिजन पेंडिंग आहे. आपण पाहायला गेलं तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वतः आयोजक विनोदजी भगत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीव्ही स्क्रीनवरती चेक केलं जात आहे.
थर्ड पंचांचा इशारा येतोय. इट्स अ 6 षटकार येतोय. नक्कीच इथे पंचांचा निर्णयाचा सन्मान केला जातोय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. 6च्या मदतीने धावफलक आपण पाहायला गेले तर 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्कोरबोर्ड मध्ये थोडा फेरबदल होतो. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला चेंडू, तेच तर्रार चेंडू. अगदी पाहायला गेलं तर खेळत असताना बॅटचा इनसाइड एज घेऊन चेंडू शरीरावरती आदळतोय. एक धाव घेण्यात यश मिळतंय ते राहुलला आणि स्ट्राईकवरती राहण्यासाठी नक्कीच राहुल इथे सज्ज आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावफलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 3 षटकांमध्ये नक्कीच पाहायला गेलं तर 21च्या रन रेटने हे धावफलक पुढे सरसावत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहायला गेलं तर 84 पर्यंत जाऊ शकतो. नक्कीच जिथे बाउंड्री लावली गेली आहे ऑफ साइडला आपण पाहतोय. या आधीच्या निर्णयावरती आपल्याला क्लेरिफिकेशन दिले जात आहे. झाडाला लागून जर चेंडू मैदानाच्या बाहेर गेला, रस्त्यावरती गेला तर एक धाव दिली जाणार आहे. झाडाला लागून चेंडू मैदानाच्या आत पडला तर षटकार असेल. हॅलो,
चा खेळ सुरू करायचा आहे. ह्या मैदानाचे नियम आहेत मित्रांनो. कामदेवी शिरोडे संघ सहकार्य करायचं आहे. जर मैदानाच्या आत चेंडू पडला झाडाला लागू तर षटकार आहे. स्पर्धेचे नव्हे तर ह्या मैदानाचेच नियम आहेत. जर चेंडू झाडाला लागून बाहेरच्या बाजूला पडतो, रस्त्याच्या बाजूला पडतोय, तर ती सिंगल दिली जाते ह्या मैदानावरती. अदरवाईज जर मैदानात झाडाला चेंडू लागून मैदानात पडतो षटकार दिला जातो. हे सांगण्याचं कारण काय आहे, जर यदा कदाचित सिच्युएशन तशी आली तर वाद व्हायला नको म्हणून ते अगोदरच क्लेरिफिकेशन दिलंय. आणि आयोजकांचे नियम आहेत आणि मैदानाचे नियम आहेत. तुम्ही निर्णय मान्य केला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. पण यदा कदाचित ती सिच्युएशन पुन्हा येऊ नये त्यासाठी एक क्लेरिफिकेशन दिलं जातं तुम्हाला.
एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होते. हमजा खानला आमंत्रित केले जात आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय हमजाचा विचार करायचा झाला तर तो सुद्धा या नवी मुंबई क्रिकेटमध्ये एक मोठं नाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हमजाचा. चांगला चेंडू इथे मात्र इनसाइड एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समावला जातोय. निर्धाव चेंडू ते हाताळत असताना हमजा खान जोरकस टाकलेला चेंडू इथे मात्र खेचून काढलाय. अगदी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी इथे राहुल शेट्टीची. एक तिरी तो एक मिरी असं दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल शेट्टी. धावफलक आपण पाहतोय 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. वैयक्तिक पाहायला गेले तर 25 धावांवरती खेळी करतोय राहुल शेट्टी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती इथे मात्र गॉड बिहाइंड द विकेट. इथे मोठा झटका लागतोय. मोठं हद्र लागतोय घनसोली 11 घनसोली संघाला. राहुल शेट्टी बॅक टू द पवेलियन. चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय अरविंद यांचं. एक महत्वाचा झेल होता. अरविंदला माहिती होतं नवीन फलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये येतोय. निराश आणि हतबल चेहऱ्याने मात्र राहुल शेट्टी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू हमजा खान. चांगली गोलंदाजी. एक षटकार पडल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलाय. राहुल शेट्टीला परतवून लावलंय आणि इथे मात्र विकेला अगदी पायामध्ये बेड्या घालून उभा केलाय. जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे झेल उडतोय. क्षेत्ररक्षक येईल गॅदर करेल तोपर्यंत एकदा पूर्ण. दुसरीसाठी इथे मात्र विक्कीने स्ट्राईक सोडलाय. 2 धावा अगदी सहजरित्या इथे विक्की पूर्ण करतोय. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा चेंडू हमजा खान. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग यायला आपल्याला पाहायला मिळालं विक्की. इथे सुद्धा चांगला चेंडू अगदी गती वरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी हमजा खानची. आणि तेवढं चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय अरविंदचं. यष्ट्यांच्या पाठीमागून ही सूत्र हलवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अरविंद. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक 29 या आकड्यावरती स्थिर आहे. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील इथे घनसोली 11 घनसोली संघाला. अंपायर चषक 2026 विनोदजी भगत सरांच्या
गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाजा वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय ओम श्री स्ट्रायकिंग एंड वरती. आता मात्र विशाल शहा पहिला चेंडू खेळल्यानंतर तब्बल 11 चेंडू नंतर स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतोय विशाल शहा. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती विशालने. पहिला चेंडू पिक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक. चेंडू होतो फरार. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार या 6च्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचला ते 35 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत केले ओमश्रीचा विशालने. स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे दाखवून देतोय विशाल शहा. पुन्हा एकदा इथे फ्लिक केलाय. अगदी पाहायला गेले तर डोळ्याचं पार न फेडणारा फटका विशाल शहाच्या बॅट मधून. उंच माझा झोका. चेंडू होतो फरार. चेंडू आउट ऑफ द पार्क. या 6च्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक झेप घेत आहे ते 41 या आकड्यावरती. क्रिकेट मधला कलात्मक फटका नक्कीच हा फ्लिक होता विशाल शहाच्या बॅट मधून. ओमश्रीच्या गोलंदाजीवरती लगातार 2 षटकार ते विशाल शहाच्या बॅट मधून आपण पाहिले. याआधी पण विशालने 5 चेंडूवरती 5 षटकार मारलेत. इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आता गोलंदाजाला. थोडीफार गती परिवर्तन थोडंफार इन स्विंग आउट स्विंग या सर्वांचा वापर करावा लागेल. विशाल शहा ऑन स्ट्राईक. लगातार तिसरा येईल का. फुलटॉस चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. विशाल शहा सारख्या मोठ्या खेळाडूची इथे जल सुटला जातोय. इथे मात्र विशाल शहाला जीवनदान मिळत आहे. फुलटॉस चेंडू होता त्याला पिक करण्याचा प्रयत्न. हा कॅच मात्र नक्कीच डोके दुखीत ठरू शकतो गावदेवी शिरोमणी संघासाठी. बेचाळीस या धाव जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे विकीचा. एक धाव पूर्ण होतीये. स्ट्रेट टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येईल गॅदर करतोय तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागेल इथे विकीला माहिती आहे विशालच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. विशालला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे आणि तसाच काहीसा प्रयत्न इथे विकीने आपल्या संघासाठी दाखवलाय. चांगला चेंडू इथे फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येईल. इथे मात्र चेंडू 1 बाउन्स फरार. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. या 4च्या मदतीने आपण पाहायला गेलं तर धावफलक झेप घेत आहे ते म्हणजे 47 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा आतापर्यंत आपण ओमश्रीच्या या गोलंदाजीमध्ये खेळ पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि अगदी चांगल्या रीतीने हा चेंडू हाताळावा लागेल इथे ओमश्रीला. स्ट्राईक वरती विशाल शहा आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे मात्र प्लेसमेंट केली आहे. इथे मात्र विशाल शहाने स्ट्राईकवर राहण्यासाठी ते शेवटच्या चेंडूवरती फक्त एका धावेवरती समाधान मानलंय. या एकच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सरासरी पाहायला गेलं तर 16च्या रन रेटने हे धावफलक पुढे सरसावत आहे. हॅलो, स्लॉग ओव्हरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आता मात्र गावदेवी शिरवणे संघाला विचार करावा लागतोय, कारण विशाल शहा स्ट्राईक वरती आहे. एक मोठं नाव या नवी मुंबई क्रिकेटमध्ये आपण सुद्धा पाहतोय. नवीन गोलंदाज जिनमय गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळालं. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी गावदेवी शिरवणे संघाकडून हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. खोला टाकलेला चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक. अगदी समालोचन कक्षाला मानवंदना देण्यासाठी हा चेंडू विशाल शहाने फटका सजवला. या 6च्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 54 या आकड्यावरती झेप घेत आहे. पहिल्या चेंडूवरती ते जिन्मयचं स्वागत केलंय. आज दिवसभरामध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी पावसाचा अभाव होता. पावसाळी क्रिकेट आहे, पण आज पावसाच्या अभावामुळे कुठेतरी या क्रिकेटवरती चांगला चेंडू इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होते. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सुद्धा चांगला चेंडू, वळण देणारा चेंडू विशाल शहाला अगदी रोखून ठेवले. इथे जिन्मयने पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू अगदी खोला टाकलेला चेंडू इथे सुद्धा विशाल शहाला समजण्यापूर्वी चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये जातो. या 1च्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू आतापर्यंत जिन्मयने हाताळलेत. या 4 चेंडूवरती 9-8 धावा आतापर्यंत जिन्मयने खर्च केल्यात. शेवटचे 2 चेंडू स्लॉग ओव्हरचे षटक. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू वारंवार त्या क्षेत्रामध्ये त्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. विशाल शहाला अगदी रोखून धरलं इथे जिन्मय जोशी. एक उभरता सितारा गावदेवी शिरवणे संघासाठी. इथे मात्र चुकी केली. इथे फुल टॉस चेंडू आणि त्या फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला इथे विशाल शहाने. या 6च्या मदतीने धावफलक झेप घेत आहे 62 या आकड्यावरती. अगदी आजच्या दिवसभराची कसर मात्र पाऊस भरून काढणारे. दिवसभरामध्ये पाहायला गेले तर सकाळच्या सत्रापासून पावसाचा अभाव होता, पण हा दुसऱ्या फेरीतील सामना आणि सेमीफायनलच्या सामन्याचं स्वागत करण्यासाठी पावसाने इथे सुरुवात केली आहे. पावसाळी क्रिकेट आहे आणि या पावसाळी क्रिकेटमध्ये या पावसाचा आनंद लुटण्यासाठी जोगावची ही क्रिकेट प्रेमी जनता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 दिवसीय ही स्पर्धा विनीजी भगत सरांच्या संकल्पनेतून ही साध्य झालेली स्पर्धा अंपायर्स चषक 2026 चे हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. गावदेवी मैदान जुहूगाव या मैदानावरती प्रथम पारितोषिक पाहायला गेलं तर रोख रक्कम 40,000 रुपये. द्वितीय पारितोषिक पाहायला गेलं तर रोख रक्कम 20,000 रुपये. त्यानंतर मालिकावीरसाठी आपण पाहायला गेलं तर एक ब्रँडेड स्पोर्ट्स बायसिकल आणि आकर्षक चषक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट क्षेत्ररक्षक, फिल्डर साठी सुद्धा इथे नामांकन आहेत. ब्रँडेड गॉगल दिले जाणार आहेत, चमचमत्या ट्रॉफी दिल्या जाणार आहेत. बक्षिसांचा अगदी पाहायला गेलं तर वर्षाव केला जातोय अंपायर चषक 2026 मध्ये.
24 चेंडू 63 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे गावदेवी शिरोमणी संघाला. नक्कीच 24 चेंडू 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी गावदेवी शिरवणी संघाकडून प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय अरविंद, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मेहबूब. नक्कीच घनसोली 11 घनसोली संघाचा विचार करायचा झाला तर राहुलने 25 धावा आपल्या संघासाठी एकवटल्या ना, त्यानंतर विशालने 32 धावा आपल्या संघासाठी एकवटल्या. एक चांगली खेळी या दोन फलंदाजांची राहिली आणि एका चांगल्या स्कोर कार्डवरती आपल्या संघाला घेऊन गेलेत. 62 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 24 चेंडू 63 धावांचा पाठलाग करायचा आहे गावदेवी शिरवणी संघाला. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज तुषार बर्गे. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू इथे मात्र चकवा दिला. इथे मात्र चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळत आहे. तुषार बर्गे चांगली गोलंदाजी, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा फटका अरविंदच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी इथे, सुरुवात मात्र चांगली केली आहे तुषार बर्गेने. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू अगदी सहजरित्या ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. या 6च्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 7. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डाऊन टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक गॅदर करेल तोपर्यंत अरविंद एका धावीवरती समाधान मानावं लागेल. या 1च्या मदतीने पण पाहायला गेलं तर धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर इथे सुद्धा फ्लिक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येईल गॅदर होतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. या 1च्या मदतीने धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मेहबूबच्या बॅटमधून हा फटका सजवला गेला होता. तेच तर चेंडू इथे मात्र गतीवरती स्वार होऊन गेलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तुषार बर्गे डॉट डिलिव्हरी येते.
इथे सुद्धा पाहायला गेलं तर मिड ऑफच्या क्षेत्ररक्षापर्यंत हा फटका सजवला गेला, तोपर्यंत एक धाव सहजरित्या इथे अरविंद लमिते या एकच्या मदतीने आपण पाहायला गेलं तर धाव फलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सरासरीचा विचार करायचा झाला तर 15.35च्या रन रेटने धाव फलक जाणं पुढे गरजेचं होतं, पण पहिल्या षटकामध्ये 10 धावा येत आहेत. आता मात्र रन रेट वाढताना पाहायला मिळेल, सरासरी मात्र इथे वाढताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती परिवर्तन होतं. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय विनीत पाटील. आता मात्र येणारी 18 चेंडू 53 धावांची गरज असेल गावदेवी शिरवणी संघाला. ज्या प्रकारे राहुल शेट्टी आणि विशाल शहाने फलंदाजी केली तशी काहीशी फलंदाजी इथे मात्र दाखवावी लागेल गावदेवी शिरवणी संघाकडून त्यांच्या फलंदाजांना, आणि त्यांना रोखण्यासाठी इथे गोलंदाजी मार्गवरती विनीत. इथे मात्र पंचांचा इशारा 1 for the over इशारा दिला जातो इथे विनीतला. एका षटकामध्ये आपण आता मात्र 18 चेंडू 52 धावांची गरज. इथे सुद्धा दुसऱ्यांदा अवांतरची भर पडते. पंचांनी हात समांतर केले तर वाईटच्या स्वरूपामध्ये धाव येते. येणारे 18 चेंडू 51 धावांची गरज. दिशा कुठेतरी भरकटली जाते. गोलंदाज वारंवार चुकीच्या दिशेने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्लोअर चेंडू इथे ओळखला आहे, क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्याच्या वरतून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी इथे अरविंदच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहायला गेलं तर डीप फॉरवर्डच्या डोक्यावरतून हा फटका सजवला गेला होता, आणि या 6च्या मदतीने आपण पाहतोय धाव फलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. पहिली लिगल डिलिव्हरी इथे मात्र विनीत हाताळतोय. आतापर्यंत 2 अवांतर चेंडू विनीतने हाताळलेत. तेस्तरार चेंडू इथे मात्र गतीचा पुरेपूर उपयोग आपल्या गोलंदाजीमध्ये करून येत असताना विनीत पाटील डॉट डिलिव्हरी येते. 1 तीर ते 1 मिरी असं दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये विनीत पाटील, मॅन फ्रॉम घनसोली. इथे मात्र चेंडूला उंच टोला दिलाय. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा त्याच दिशेने डीप फॉरवर्डच्या डोक्यावरून हा फटका 6च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतोय. या 6च्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पंधरा चेंडू 39 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय अरविंदने मात्र चार्ज घेतलाय. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न इथे मात्र स्ट्रेट टू द ग्राउंड. एकदा पूर्ण होते. फेकी चांगली आहे. एका धावेवरती इथे मात्र अरविंदला समाधान मानावं लागेल. धाव फलक 1 ने पुढे छेद घेत आहे 25 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत विनीतच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय, आणि त्यामध्ये विचार करायचा झाला तर विनीतने आतापर्यंत 4 चेंडूवरती धावा खर्च केला, त्या 15 धावा. याला पिक केला स्ट्रेट टू द ग्राउंड. चांगला फटका. अगदी धनुष्यामधून बाण निघावा असा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय.
महबूबच्या बॅटमधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या 6च्या मदतीने दाफवला कमर पाहतो 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13. तेरा चेंडू 32 धावांची गरज आहे. 1 to go. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी ते मात्र गोलंदाज अमित सज्ज, विनीत सज्ज. शेवटचा चेंडू चांगल्या रीतीने हाताळावा लागेल. शेवटचा चेंडू इथे मात्र 22च्या स्वरूपामध्ये एक धाब येते. या 1च्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो 32. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल ती म्हणजे गावदेवी शिरवणे संघाला. इथे मात्र आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. 12 चेंडूवरती 31 धावा रोखण्यासाठी घनसोली 11 घनसोली संघाकडून कोणाला प्राधान्य दिलं जाईल. 12 चेंडू 31 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती ते परिवर्तन पाहायला मिळतं. वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरं षटक घेऊन आला विशाल शहा. बारा चेंडू 31 धावांची गरज गावदेवी शिरवणे संघाला आणि 12 चेंडू 31 धावा रोखून धरायच्या त्या म्हणजे घनसोली 11 घनसोली संघाला. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल इथे घनसोली 11 घनसोली संघाला. गोलंदाजी मार्कवरती एक मोठं नाव नवी मुंबई क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर विशाल शहा. पहिला चेंडू इथे पिक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येईल पण इथे मात्र चांगला झेल. ज्या ठिकाणी विशाल शहाचा झेल सुटला होता त्या ठिकाणी इथे मात्र राहुल शेट्टीने मात्र इथे अरविंदचा झेल घेतला. अरविंद बॅक टू द पवेलियन. एक मोठा हादरा, एक मोठा धक्का गावदेवी शिरवणे संघाला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. बावीस धावांची चांगली खेळी करून अरविंद मात्र निराश चेहऱ्याने परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही चांगली कामगिरी करता आली असती. शॉर्ट सिलेक्शन मात्र इथे थोडंफार गडबड झालं, ताकद कमी लागली, उंची चेंडूला मात्र जास्त लागली गेली आणि इथे मात्र चुकी केलेली नाहीये. पकडो कॅच जीत मॅच दाखवून दिलंय विशाल शहा आणि राहुल शेट्टी यांच्या जोडीने. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो घनसोली 11 घनसोली संघाकडून. स्लोअर चेंडू इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतो आणि इथे मात्र यष्टीरक्षकाकडून थोडीफार चुकी होती. 22च्या स्वरूपामध्ये इथे
एक धाव येते. या एकच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक 33 या आकड्यावरती. आता मात्र 10 चेंडू 30 धावांची गरज. इथे मात्र पंच इशारा आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. पंचांनी हात समांतर केलेत. धाव येते अवांतर. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. धावफलक 34 या आकड्यावरती. आता मात्र 10 चेंडू 29 धावांची गरज. विशाल शहाला हे षटक अगदी सॉफ्ट माइंडेडली हाताळायचं आहे, कारण दुसऱ्या फेरीतील हा सामना यानंतर आपल्याला 10 चेंडू 29 धावांची गरज. खोला टाकलेला चेंडू इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तुषार बर्गे चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा इथे सक्सेसफुली 2 धावा. तिसरीसाठी इथे मात्र ओव्हर पाहायला मिळतो. यश चेंडूपर्यंत पोहोचलाय. 3 धावा अगदी सहजरित्या इथे महबूब आणि विराटच्या जोडीने घेताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग चांगलं होतं. प्रॉपर कॉलिंगमुळे हे घडू शकलं. सदतीस या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. या 9 चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करतोय. इथे मात्र चुकी होतीये. इथे चुकीला माफी नाहीये, कारण दुसऱ्या फेरीतील सामना. इथे मात्र क्षेत्ररक्षक विनीत कडून चुकी होतीये. जिथे एक धाव झाली असती तिथे विनीतच्या चुकीमुळे संघाला 4 धावांचा भुर्दंड भोगावा लागणार आहे. या 4च्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 41 आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही 22 धावांची गरज आहे. बरोबर ना 8 बॉल 22. 8 चेंडू 22 ची गरज. तुझ्या भरोसा अरे हमला कितना बॉल देगा पागल. आधा आधा. अरे तुला 12 चेक करके दे रहा है. तुम लोग किसके लेके जाएगा? अभी ये तो तेरा खुद का निकल के देगा. ये तो है लास्ट बचा है. बड़ा वाला ये बड़ा है. बड़ा बोलते हैं और करेक्ट भी धावफलक आपण पाहायला गेलं तर 41 आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं. अजूनही 8 चेंडूवरती 22 धावांची गरज. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. तुषार बर्गे इथे सुद्धा मिसफिल पाहायला मिळतोय. टेन्शन, प्रेशर प्रेशर इथे, आणि त्या प्रेशरवरती नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. महबूब आणि विराटचं इथे सुद्धा अगदी सहजरित्या 2 धावा महबूब आपल्या संघासाठी कलेक्ट करतो. या 2च्या मदतीने धावफलक 43. आता मात्र 7 चेंडू 20 धावांची गरज. शेवटचा चेंडू पाहायला गेलं तर शांत डोक्याने इथे विशाल शहाला हाताळावा लागेल, कारण या चेंडूवरती नक्कीच सात चेंडू 20 ची गरज. सामन्यामध्ये इथे रंगत निर्माण होते. महबूब ऑन स्ट्राईक. स्लोअर चेंडू इथे मात्र दिशा भरकटली. पंचांचे हात समांतर. धाव आली अवांतर. या 1च्या मदतीने धावफलक 44 या आकड्यावरती. आता मात्र 7 चेंडू 19 ची गरज. शेवटचे चेंडू हाताळत असताना कुठेतरी जद्दोजहद करावी लागते विशालला. तेच तर चेंडू इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. अगदी वेगावरती स्वार होऊन केलेली गोलंदाजी. शेवटचा चेंडू अगदी मी म्हटलं होतं अगदी शांत डोक्याने हाताळायचा आहे, आणि
त्याचा पुरेपूर इथे उपयोग घनसोली संघाला होताना डॉट डिलिव्हरी येते. आता मात्र 6 चेंडू 19 धावांची गरज गावदेवी शिरवणी संघाला. स्लॉग ओव्हरचा षटक. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आता मात्र विकी येतो गोलंदाजी मार्गावरती. विकीवरती दुरा सोपवली जाते घनसोली 11 घनसोली संघाकडून. मला सर विनीतचा जर तो बाउंड्री अडत होता ना आणि तुषारकडून पण बॉल कलेक्ट होता तर तिथे 4 धावा नक्कीच घनसोली संघासाठी वाचत होत्या. पण आता मात्र 6 चेंडू 19 धावा डिफेंड करायचे आहे. तर गोलंदाजी मार्कवरती विकी. स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळालं विराज. गावदेवी शिरवणी की घनसोली. फुलटा चेंडू इथे बॅट वरती फ्लश झाला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत महबूब दुसरी सावटी. इथे चांगला कॉल, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे महबूबचा आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी मात्र इथे पंचांचा इशारा. तिसरी धाव घेत असताना इथे मात्र निखिलला परतावं लागतंय. 2 धावा अगदी सहजरित्या महबूबाने निखिल याने प्राप्त केल्या होता. तिसरीचा प्रयत्न इथे मात्र क्रिकेटमधली आत्महत्या निखिलच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली. या 2च्या मदतीने आपण पाहतोय धाव फलक 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता 5 चेंडू 17ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने शिरकाव करतोय. सागर मैदानाचा ताबा घेतोय. थोडंफार लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. फेकी करत असताना अगदी हळूवारपणे फेकी केली गेली पण शेवटच्या क्षणाला इथे गोलंदाजाची चपळाई मात्र कामी येताना पाहायला मिळते घनसोली संघासाठी आणि विराजला धावचीच्या स्वरूपामध्ये परतावं लागतंय. 5 चेंडू 17ची गरज. 5-17 17-5 समीकरण मैदानाच्या आतमध्ये मांडलं गेलंय. महबूबचा स्टेटग्राउंड फटका. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर केलाय. फेकी होईल तोपर्यंत महबूबने मात्र धाव घेण्यापासून रोखलंय. इथे मात्र दुसरी धाव महबूब घेऊ शकला असता पण इथे मात्र स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला पात्र अशी कामगिरी इथे करावी लागेल महबूबला. आता मात्र 4 चेंडू 17ची गरज. 4 चेंडूवरती 3 मोठे फटके गरजेचे आहेत. खोला टाकलेला चेंडू त्याला पिक केलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तक वरतून चेंडू होतो फरार. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. या 6च्या मदतीने आपण पाहतोय धावफलक 52 आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता चेंडू शिल्लक आहेत 3 धावा करायचे आहेत 11. 3 चेंडूवरती 11 धावांची गरज. विकीवरती मात्र प्रेशर पाहायला मिळत आहे. स्लोवर चेंडू इथे चकवा दिलाय. ज्या प्रकारे फिरकी गोलंदाज गुगली हाताळतो तशी काहीशी गुगली इथे मात्र महबूबला दिले. आता मात्र 2 चेंडू 11ची गरज. या सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली. 2 चेंडूवरती मोठे फटके. कंपल्सरी चेस पद्धतीचे सामने आणि आता मात्र महबूबला 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळावे लागतील. इथे खेचलाय, इथे सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे. इथे पंचांचे हात वरती होत आहेत. इथे येतोय षटकार. या 6च्या मदतीने धावफलक आपण पाहतोय
58 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही एक चेंडू 5 धाब्यांची गरज, म्हणजे षटकार कंपल्सरी हवाच आहे. एखादा नकारात्मक चेंडू सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकतो. विकी गोलंदाजी मार्कवरती, एक चेंडू 5ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती महबूब. गावदेवी शिरवणे की घनसोली 11 घनसोली, कोणाच्या बाजूने या सामना झुकताना पाहायला मिळेल. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी, एका चेंडूवरती 5 धाब्यांची गरज. इथे मात्र 12वा खेळाडूंची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. एका बाजूला घनसोलीचा 12वा खेळाडू उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला शिरवणीचा. स्लोवर चेंडू, इथे सुद्धा चांगला चेंडू, अगदी चेंडूची गती खेचून काढली आणि सामना आपल्या बाजूने खेचून आणला. इथे विकीने चांगली गोलंदाजी आणि अशा रीतीने हा सामना आपण पाहायला गेला तर घनसोली 11 घनसोली संघाने अगदी 4 धावांनी आपल्या बाजूने झुकवलाय. आणि यामध्ये महत्वाचा वाटा राहिलाय तो म्हणजे राहुल शेट्टी आणि विशाल शाह या 2 फलंदाजांचा.